अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. छांदोग्य उपनिषद चालू आहे आपला आणि त्यातला 7वा अध्याय. आपण त्याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण 7व्या अध्यायातला 12वा खंड आपला आपण संपन्न केला होता. तर त्याच काय आपण संदर्भ तो पाहू की सनत कुमाराला प्रश्न विचारतात की तेजापेक्षा सुद्धा श्रेष्ठ अन्य काय आहे. म्हणजे एकानंतर एक नारदाचा प्रश्न आहे आणि सनत कुमाराचं उत्तर आहे. जेव्हा नारद म्हणतात की तेज, आपण पाहिलं मागे तेजाने सर्व काही होतं, हे फार महत्व सांगितलं. मग ह्याच्यापेक्षा काही श्रेष्ठ आहे का, असं हा प्रश्न होता. आणि तेजाचं उपासनेचं फळ तेव्हा सांगितलं की ते जे तेजाची उपासना करतात ते अत्यंत तेजस्वी होतात, तेजसंपन्न होतात आणि त्या आध्यात्मिक अज्ञान इत्यादी सर्व अंधकाराने ते रहित होतात. त्यांना पूर्ण ज्ञान स्वरूप होऊन जातात. इतकं त्याचा पूर्ण अर्थ सांगितला. तेव्हा हा एकादश खंड इथे संपवून तेजापेक्षा काय श्रेष्ठ आहे हा द्वादश खंडामध्ये आपण पाहायला सुरुवात केली होती. आणि तेव्हा आपण हे पाहिलं की तेजापेक्षा आकाशाची प्रधानता पाहिली. म्हणजे आकाशच हा तेजापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आकाशामध्ये सूर्य, चंद्र, विद्युत, नक्षत्र, अग्नी इत्यादी सर्व त्याच्यातच स्थित असल्यामुळे आकाशाद्वारे एका दुसऱ्याला हाक मारण्यासाठी आपण त्याचं माध्यम म्हणून उपयोग करतो. श्रवण, प्रतिश्रवण हे आकाशाच्या माध्यमातूनच होतं. आकाशातच सर्व रमण होतं. आकाशाशिवाय कुठलाही पदार्थ उत्पन्न होत नाही आणि आकाशाच्या दिशेने सर्व काही जीव आणि अंकुर इत्यादी वृद्धिंगत होत असतात. आणि जेव्हा अंकुर येत असतात तेव्हा अंकुर ऊर्ध्व दिशेने म्हणजे आकाशाच्या दिशेनेच हा वाढत असतो. असं हे आकाशाचं महत्वही आपण त्याच्यानंतर पाहिलं. आणि आकाश हा तेजापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आकाश वायूसहित तेजाचे कारण आहे. वायुमा ग्रह्य असे सांगून वायूचे तेजाच्या बरोबर असलेले वर्णन केले. आणि त्यामुळे येथे तेजापासून वेगळे आणि त्याच्यापेक्षा पृथक असा उल्लेख तिथे केला जाऊ शकत नाही. आणि तेज आणि वायू एकत्रच त्या ठिकाणी पाहिलेले आहे आपण. आणि लोकांमध्ये कार्याच्या पेक्षा कारणच श्रेष्ठ आहे असं आपण पाहिलं. त्यामुळे आपण इथून कार्यापासून कारणाकडे सतत चाललोय. जसं घटादीपेक्षा मृत्तिका श्रेष्ठ आहे. त्यानंतर आकाश वायू सहित तेजाचे कारण, आकाश जे आहे ते वायू सहित तेजाचे कारण असल्यामुळे आकाश आकाश श्रेष्ठ आहे. कशा प्रकारे श्रेष्ठ आहे आपण पाहिलं की आकाशामध्ये तेजस्वरूप सूर्य, चंद्रमा इत्यादी सर्व आहेत. तेजोमय ह्या तेजोमय विद्युत, नक्षत्र, अग्नी इत्यादी आकाशामध्येच आहे. आकाश म्हणून हे श्रेष्ठ आहे हे आपण पाहिलं. आणि मग ह्या आकाशामध्ये सर्व जे जीव आणि मूर्त पदार्थाची उत्पत्ती सुद्धा आकाशातच होते. तेव्हा आकाशास लक्ष करून सर्व अंकुरादी सुद्धा उत्पन्न होतात. त्यामुळे तुम्ही आकाशाची उपासना करा असा पाहिला आपण. आणि त्याच्यानंतर त्या आकाशा संदर्भातला दुसरा मंत्र पाहिला की जो आकाशाची हे ब्रह्म आहे, म्हणजे आकाशच ब्रह्म आहे, अशा प्रकारची उपासना करतात ते आकाशवान, प्रकाशवान, पीडारहित, विस्तारवाले अशा प्रकारचे ते लोकास प्राप्त होतात. जिथपर्यंत आकाशाची गती असते तिथपर्यंत स्वेच्छागती होऊन जात असते. आणि मग हे आकाश हेच ब्रह्म याची उपासना केली जाते. तेव्हा ह्या आकाशाची श्रेष्ठता आहे त्या तेजापेक्षा अधिक आहे हे आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर ह्या आकाशाचं जी श्रेष्ठता होतानाच हे द्वादश खंड आपण पूर्ण केला. आणि आता आकाशापेक्षा जास्त, आकाशापेक्षा आणखीन महत्व कशाचं आहे या प्रश्नाचं उत्तर आता आपण पुढे पाहत आहोत. तेव्हा आता 13वा खंड आपण सुरू करूया. 13व्या खंडामध्ये आकाशापेक्षा काय श्रेष्ठ आहे हा विषय आहे. तेव्हा या विषयामध्ये त्याचं शीर्षक दिलेलं आहे की आकाशापेक्षा स्मरणाचे महत्व आहे. स्मरण जे आहे ते आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे असं त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा त्याच्यावरचा हा पहिला मंत्र असा आहे की स्मरो वावाकाश वावाकाशाद भूयस्त तस्माद यद्यपि बहव असिरन्न स्मरंतो नैव ते कंचन शृणुयुर्न मन्विरन्न विजान विजा विजानीरन्यदा वाव ते स्मरे युरथ शृणयुरथ मन्विरन्न विजानीन स्मरेण वै पुन्नान्विजानाति स्मरेण पशूनां स्मरमुपास्वेति. तेव्हा स्मरण, आता स्मरण हा विषय, स्मरण हे आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे असं हे विधान आपण पाहिलं.
तेव्हा ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ काय ते पाहू आपण. पहिल्यांदा सिद्धांत मांडतात की स्मरण हेच आकाशापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि ह्यापासूनच जर बहुतांश लोक एका स्थानावर बसलेले असले तरीही ते स्मरण न केल्यावर ते न काही ऐकू शकतात, न मनन करू शकतात, न जाणू शकतात. ज्यावेळेस ते स्मरण करतात तेव्हाच ते ऐकू शकतात, त्यावेळेसच ते मनन करू शकतात आणि त्याच वेळेस ते जाणू शकतात. म्हणजे स्मरण करणे, जाणणे आणि त्याचं मनन करणे हे सर्व जे आहे ते केवळ स्मरणानेच होऊ शकतं. स्मरण केल्यानेच पुरुष जो आहे तो आपल्या पुत्रास ओळखू शकतो आणि स्मरणानेच पशु ओळखू शकतात. स्मरणाने म्हणजेच आपल्या ह्या पूर्ण स्मरणशक्ती जी असते, ज्या ठिकाणी आपण ज्याला असं म्हणू किंवा जी काही आपण पूर्वी काही केलेल्या घटना आहेत त्या स्मरणाच्या सगळ्या या समुच्चयामध्ये जाऊन बसतात. तर ते स्मरण केल्यावरच आपल्याला ती वस्तू समोर आल्यानंतर त्याचं आपण ओळखू शकतो. म्हणजे पुत्र इत्यादी आपल्या स्मरणामध्ये बसलेले आहेत म्हणून पुत्राला पाहताना त्या स्मरणाचाच विनियोग होतो आणि मग आपण पुत्राला ओळखतो किंवा सर्व वस्तू मात्रांना ओळखतो. म्हणून स्मरणाचं अत्यंत श्रेष्ठ आहे, ते आकाशापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून स्मरणाची उपासना करा असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय पाहूया. स्मरण म्हणजे स्मर असा शब्द वापरलाय. स्मरच आकाशाहून श्रेष्ठ आहे. स्मरणाचं नाम स्मर असं आहे. या अंतःकरणाचा हा एक अंतःकरणाचा धर्म आहे आणि तो आकाशापेक्षा भूयान म्हणजे श्रेष्ठ आहे. स्मरण करणाऱ्याची स्मृती झाल्यावरच आकाशादी सर्व सार्थक होत असतात. कारण की स्मृतिमानाच्याच भोग्य क्षेत्रात ते येत असतात. स्मृतीचे न होण्यावर तर विद्यमान वस्तू देखील अविद्यमान होते. कारण की त्याची सत्तेचे जे कार्याचा त्याच्या सत्तेच्या कार्याचा अभाव होऊन जातो. स्मृती किंवा स्मरण हेच त्याचा संदर्भ आहे. तेव्हा आपण आजपर्यंत जे जे काही केलं आहे त्याचं पूर्ण स्मरणाच्या त्या पूर्ण समुच्चयामध्ये किंवा त्या भांडारामध्ये ते जाऊन बसलेलं आहे. आणि म्हणून त्या स्मरणाचा संदर्भ घेऊनच आपण वस्तू ओळखतो, व्यक्ती ओळखतो, जीव ओळखतो आणि सर्व प्रकारचा ज्ञानाचा परिचय जो होतो तो पूर्वस्मरणानेच होतो. म्हणून या स्मरणाला अत्यंत महत्व आहे. स्मरणाचीच सत्ता आहे. त्यामुळे आकाशाच्या तुलनेमध्ये स्मरण हेच श्रेष्ठ आहे. स्मृतीचा जर अभाव झाला तर आकाश इत्यादीची सत्ता देखील त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. यावरून स्मरणाची उत्कृष्टता ही आकाशाहून किती अधिक आहे हे लक्षात येतं. कारण की लोकात स्मृतीची उत्कृष्टता पाहिल्या जात असते. या कारणाने जर बहुत असे लोक एका स्थानावर बसून देखील ते एका दुसऱ्याशी संवाद करू असताना देखील जर स्मृतियुक्त होत नसतील तर कोणताही शब्द हा श्रवण करू शकणार नाही. लोकांना असं वाटतं की बा फक्त आकाशाच्या माध्यमातून शब्द आले की तो आपण श्रवण करू शकतो. पण ह्या श्रवणाची जी शक्ती आहे किंवा श्रवणाची जी क्षमता आहे ती क्षमता त्याच्या आधीच्या जे स्मरणाच्या संदर्भातून होत असते. म्हणून ही स्मृतियुक्त जे काही आपला भांडार आहे त्याचा संदर्भ घेऊनच आपण शब्दाचं श्रवण करतो. अन्यथा स्मृती जर नसेल तर कुठल्याही प्रकारचं स्मरण होणार नाही. त्याच प्रकारे मनन देखील होणार नाही. आणि जर ते मंतव्य विषयाचे स्मरण करत असते तर मात्र मनन नक्कीच करू शकते. आणि या कारणाने स्मृतीचा अभाव होण्याने मनन देखील करू शकत नाही आणि जाणू देखील शकत नाही. ज्यावेळेस ते मंतव्य, विज्ञातव्य अथवा श्रोतव्य विषयाचे जे स्मरण करत असतात आणि जाणू शकत असतात तेव्हा अशा प्रकारचे स्मरण केल्यानेच हे माझे पुत्र आहेत अशा प्रकारे पुत्रास जाणत असतात. केवळ स्मरणानेच पशुस जाणत असतात. तेव्हा उत्कृष्ट होण्याच्या कारणाने सुद्धा तुम्ही स्मरणाचीच उपासना करा. कारण श्रवण हे अत्यंत उत्कृष्ट आहे. म्हणून इथे उपासना सुद्धा या आकाशापेक्षाही श्रेष्ठ उपासना ही स्मरणाची आहे असं या ठिकाणी ठसून सांगितलं आहे. तेव्हा या स्मरणाबद्दलचा आता दुसरा मंत्र काय ते आपण पाहूया. दुसरा मंत्र स यह स्मरम ब्रह्मेत्युपास्ते यावत् स्मरस्य गतम तत्रास्य यथा कामचारो भवति यः स्मरम ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगवः स्मरात् भूयः इति स्मरात् वाव भूयोस्तिति तन्मे भगवान ब्रवीत्विति. अर्थ असा आहे की हे जे काही स्मरण
जे आहे ते स्मर हेच ब्रह्म आहे अशा प्रकारची उपासना करत असतात. त्यांची जेथपर्यंत स्मरची गती असते तेथपर्यंत त्यांची स्वेच्छागती सहजतेने होऊन जात असते. जे की स्मरालाच स्मर हेच ब्रह्म आहे अशा प्रकारची ही त्यांची ती उपासना असते. तेव्हा नारद त्यावर पुन्हा एकदा प्रश्न विचारतात, काय मग स्मरपेक्षा अधिक काही अन्य श्रेष्ठ आहे का? त्यावर सनत कुमार म्हणतात की स्मरपेक्षाही अधिक श्रेष्ठ असं आहे ना. तेव्हा नारद म्हणतात की भगवान माझ्यासाठी त्याचे वर्णन करावे, शेष सर्वाचा अर्थ पूर्वाप्रमाणेच आहे. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 7व्या अध्यायातील 13वा खंडाचं भाष्य इथे परिपूर्ण होतं. आणि त्यानंतर पुढचं चतुर्दश खंड. आता चतुर्दश खंडामध्ये स्मरणापेक्षा काय श्रेष्ठ आहे हे सांगितलंय. स्मरणापेक्षा आशाची महत्ता, आशा आपण ज्याची आशा करतो, अपेक्षा करतो, तर ती गोष्ट स्मरणापेक्षाही श्रेष्ठ आहे असं हे शीर्षक आहे. तेव्हा त्याच्यावरचा मंत्र काय ते आपण पाहू. आशा वाव स्मरात भूयस स्याशेद्धो वै स्मरो मंत्रांधिते कर्माणि कुरुते पुत्रांश्च पशूंश्च श्चेच्छत इमं च लोकम अमु चेच्छत आशा उपास्वेती. अर्थ असा की आशा ही स्मरणापेक्षा उत्कृष्ट आहे. आशेने दीप्त होऊनच स्मरणाचा मंत्र हा पाठ करत असतो. कर्म करत असताना पुत्र आणि पशूंची इच्छा करत असतो. आणि हा जो लोक आहे आणि परलोक आहे त्याची ही कामना ही आपण करतो. तर ही सर्व कामना करण्याची जी प्रक्रिया आहे यालाच आशा असं म्हटलंय. तेव्हा आशेशिवाय काहीच घडत नाही. आशा असली तर ते घटना घडते. आणि म्हणून तुम्ही आशाची उपासना करा असं या ठिकाणी सांगितलंय. तेव्हा या आशा म्हणजे अपेक्षा आपण म्हणू. आणि त्या अपेक्षेमध्ये आपण एखादं कार्य केल्यानंतर कशा करता कार्य करतो, त्या विशिष्ट गोष्टीच्या अपेक्षेने करतो. उत्तम आपण पुण्यवान काम केलं तर आपल्याला स्वर्गप्राप्ती होते. तेव्हा देहत्यागाच्या वेळेस पुन्हा एकदा आपण अपेक्षा करतो की आता इथून स्वर्गात जायचं. तर असं ही आशा आहे. तेव्हा ह्याचा आशय काय ते बघू आपण. तर आशय असा आहे की आशा स्मरणापेक्षा ही श्रेष्ठ आहे. आशा ही अप्राप्त वस्तूच्या इच्छेचे नाम आहे, ज्याची तृषा आणि कामना या पर्याय शब्दाने देखील निरूपण केलेल्या जात असते. ते स्मरच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर कशा प्रकारे श्रेष्ठ आहे, तर अंतःकरणामध्ये स्थित असलेल्या आशेनेच मनुष्य स्मरणीय विषयाचे स्मरण करत असतो. आशेच्या विषयाच्या रूपाचे स्मरण केल्याने ही स्मृतीच प्राप्त होत असते. तेव्हा आशेनेच वृद्धीस प्राप्त झालेल्या अ, स्मृतीभूत ते स्मरण करतानाही ऋग्वेदादी मंत्राचे अध्ययन करत असतात. आणि त्याचे अध्ययन करावे व ब्राह्मणाच्या मुखातून त्याचा अर्थ समजून घ्यावा, विधी श्रवण करावा. त्यांच्या फलाची आशेनेच कर्म करत असतात. आणि कर्माच्या पुत्र आणि पशुची इच्छा आणि कामना करत असतात. तसेच आशेनेच त्यांच्या साधनेचे अनुष्ठान करत असतात. आशेनेच झालेला असतो. लोकसंग्रह रूप हेतूने या लोकांचं स्मरण केलं जात असतं. आणि ह्यासच इच्छा करत असतात. अशा प्रकारे आशारूप दोरीने बांधलेला हा स्मर आणि आकाशापासून नामापर्यंत जे जगत आहे ते प्रत्येक प्राण्यामध्ये चक्राकार गतीने फिरत फिरत जे फिरत असतात ते तत्व जे आहे ती आशा आहे. कारण आशेमुळेच आपण हे सर्व प्राप्त करण्याची प्रक्रियेमध्ये लागतो. स्मराच्या तुलनेत उत्कृष्ट असं काय आहे, तेव्हा तुम्ही आशेची उपासना करावी. तेव्हा आता पुढचा प्रश्न तो काय ते बघूया आपण. दुसरा मंत्र 14व्या खंडातला. स य आशां ब्रह्मेत्युपास्त आशयास्य सर्वे कामाः समृद्ध्यन्त्यमोधा हास्य शिष्यो भवन्ति यवदाशा गतं तत्रास्य यथा कामचारो भवति य आशां ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगव आशाया भूय इत्याशया वाव भूयोस्तिति तन्मे भगवन् ब्रवीत्विति. अर्थ असा आहे की जो कोणी आशा या गोष्टीच ब्रह्म मानतो आणि अशा त्यानं त्याच्या अनुसार जो उपासना करत असतो त्याची सर्व कामना आशेपेक्षाही समृद्ध होत असते. आणि त्याची प्रार्थना देखील संपूर्ण सफल होत असते.
जेथपर्यंत आशाची गती असते तेथपर्यंत त्याची स्वेच्छागती होऊन जाते. आणि जे की आशेलाच हे ब्रह्म म्हटलेलं आहे, तेव्हा आशाची हे ब्रह्म आहे, अशा प्रकारची त्याची उपासना होते, असं या ठिकाणी विवेचन केलंय. तेव्हा या विवेचनानंतर पुन्हा एकदा नारद म्हणतात की भगवान, काय या आशापेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे का? त्यावेळेस शरद कुमार म्हणतात की आशापेक्षाही अन्य असं श्रेष्ठ आहे ना. त्यावर नारद म्हणतात की भगवान, मग मला ते सांगावं. तेव्हा या आशेच्या संदर्भातला जो आशय आपण पाहतो की जो पुरुष आशाची हे ब्रह्म आहे अशा प्रकारची उपासना करत असतात, त्याचे श्रवण करावे. सर्वदा उपासना केलेली असते आशेने, तर त्यांच्या उपासकांची सर्व कामना समृद्ध अर्थात उन्नतीच प्राप्त होऊन जात असतात. आणि त्याची सर्व आशा प्रार्थना ही सर्व सफल होत असते. तात्पर्य असं आहे की जो याचे प्रार्थित होत असतात की ते अवश्य असं सिद्ध होतं. ज्याची प्रार्थना केली ते सिद्ध होत असतं. आणि यावत दशा यावद आशया गतम इत्यादी वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्वी सांगितल्याप्रमाणे आहे. तेव्हा हे अशा प्रकारे हे छांदोग्य उपनिषदातील सप्तम अध्यायातील चतुर्थ खंड भाष्य येथे संपूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पंचदश खंड. आता अशापेक्षा काय श्रेष्ठ आहे याचा प्रश्न विचारलाय नारदानी. तेव्हा हा पंचदश म्हणजे 15वा खंड जो आहे तो ह्या विषयावर आहे. आणि त्याचं शीर्षक असं आहे की आशापेक्षाही प्राणाचं प्राधान्य आहे. आता आपण नामापासून आशेपर्यंत जे काही कार्यकारण आणि नैमित्तिक रूपाने उत्तरोत्तर श्रेष्ठ स्थिती असते आणि ज्याचा सद्भाव स्मृतीच्या निमित्त रूपाने सिद्ध होत असतो, त्या आशारूप जाळ्याच्या तंतूने कमलनालाच्या समान सर्व बाजूने जखडलेले हे संपूर्ण जगत ज्या प्राणामध्ये समर्पित होत असतं आणि बाहेर व आत व्याप्त झालेल्या या सर्वगत सूत्र प्राणाच्या द्वारे या सुतामध्ये मण्यांना म्हणजे मनाच्या समान हे सर्व ह्या ठिकाणी गुंतलेले असते. आणि ते विधृत या ठिकाणी केले ते असं आहे की प्राणो वा आशया मंत्र. आता पहिला मंत्र हा प्राणासंदर्भामध्ये. आता विषय काय आला की आशापेक्षा हा प्राण श्रेष्ठ आहे असं विधान आहे. आणि त्या विधानावरच हा प्रथम मंत्र आहे. या प्रथम मंत्रामध्ये काय म्हटलंय ते बघूया. प्राणो वा आशया भूयान यथा वा अरानाभौ समर्पिता एवमास्मि प्राणे सर्वं समर्पितं प्राणः प्राणेन यती प्राणः प्राणं ददाति प्राणाय ददाति प्राणोह पिता प्राणो माता प्राणो भ्राता प्राणः सखा प्राणः आचार्यः प्राणो ब्राह्मणः. तेव्हा हा मंत्र जो आहे त्याचा अर्थ असा आहे की आता आपण काय म्हटलं, सिद्धांत काय म्हटलं या मंत्रामध्ये की प्राणच आशापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्या प्रकारे रथचक्राच्या नाभीमध्ये हे हे अरे समर्पित राहत असतात, त्याच प्रकारे या प्राणामध्ये सर्व जगत समर्पित असतं. आणि प्राण प्राण आपल्या शक्तीच्या द्वारे तो गमन करत असतात. प्राणशक्ती आणि त्याच्याद्वारे गमन करत असतात. तेव्हा प्राण प्राण हा प्राणासच देत असतात आणि प्राणासाठीच देत असतात. प्राणच पिता आहे, प्राणच माता आहे, प्राणच बहीण आहे, प्राणच भाऊ आहे, प्राणच आचार्य आहे, प्राणच ब्राह्मण आहे. म्हणजे सर्व काही प्राण आहे असं हा अर्थ आहे त्याचा. तेव्हा या प्राणाचं महत्व याच्यामध्ये सांगितलं आहे. तेव्हा या प्राणाचं महत्व सांगणारा हा प्रथम मंत्र, त्याचा आशय असा आहे की प्राण हा आशापेक्षा श्रेष्ठ आहे. पहिल्यांदा आपण आकाशापेक्षा ही आशा श्रेष्ठ आहे असं पाहिलं. म्हणजे आता आशापेक्षा काय श्रेष्ठ आहे तर प्राणतत्व श्रेष्ठ आहे. तेव्हा प्राणाचं वर्णन केलेलं आहे. तर काय वर्णन केलं की प्राणाची उत्कृष्टता कशा प्रकारची आहे हे सांगितलंय की अशी जिज्ञासा झाल्यावर दृष्टांताद्वारे त्याच्या उत्कृष्टतेचे समर्थन करताना सनत कुमार म्हणतात की लोकांमध्ये ज्या प्रकारे रथाच्या चाकाची आरी रथाच्या नाभीमध्ये समर्पित असते, संप्रोत अर्थात सम्यक प्रकाराने प्रवेशित होत असते, अगदी त्याच प्रकारे लिंग संघात रूप या प्राण म्हणजे प्रज्ञात्मामध्ये अर्थात दैहिक मुख्य प्राणामध्ये
ज्यामध्ये की परादेवता नामरूपाने अभिव्यक्ती करण्यासाठी दर्पणादीमध्ये प्रतिबिंबाच्या समान जीवरूपाने प्रवेश करीत असतात. अगदी जो महाराजांचा सर्वाधिकाराच्या समान ईश्वराचा सर्वाधिकार असतो. जसे की कोणाचे उत्क्रमण करण्यावर मी उत्क्रमण करेन आणि अन्य कोणाच्या स्थित होण्यावर मी स्थित होईल, असे ईक्षण करून त्याने प्राणाची रचना केली. तेव्हा या श्रुतीने प्रमाणित होत असते की आणि जे छायेच्या समान ईश्वराचे अनुगामी आहेत, जसे की ईश्वराचे कौशिकी ची सामर्थ्य आहे ते अन्य कारणाने नसते. संपूर्ण क्रियाकारक ही संपूर्ण क्रिया आणि कारक आणि फलरूप भेदसमुदाय हे प्राणच आहेत. तेव्हा प्राणाच्या बाहेर आणि आत अन्य असं काहीच नाही. सर्वत्र हे फक्त प्राणतत्वच आहे, असं हे या प्राणाचं तात्पर्य आहे. तेव्हा प्राणशक्ती प्रदान करत असतात. तो काही देत असेल तर ते स्वात्मभूतच आहे. ज्यास ज्यास देत असतात ते दान देखील प्राणासाठीच होत असतं. तेव्हा पित्र आदी नाम असणारा देखील प्राणच आहे, असा हा प्राणाचं महात्म्य या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर ब्राह्मणोपनिषदामध्ये सुद्धा अशी श्रुती आहे की त्याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे रथाच्या आरीमध्ये नेहमी अर्पित करत असतात आणि रथाच्या नाभीमध्ये अरे अर्पित करत असतात, अगदी त्या प्रकारेच भूतमात्रामध्ये प्रज्ञामात्रामध्ये अर्पित होत असतात आणि प्रज्ञामात्रामध्ये भूतमात्रा अर्पित होत असतात. तेथे हा प्राणच प्रज्ञात्मा आहे. यावरून या प्राणामध्ये उपयुक्त सर्व काही समर्पित केलेले दिसते. तेव्हा ते हे जे अपरतंत्र प्राणाने अर्थात आपल्या शक्तीनेच ते गमन करत असतात. आणि तात्पर्य असं आहे की या गमनादी क्रियेमध्ये जे ह्यांचे यांचे जे काही विषय आहेत ते त्या ठिकाणी तिथे मांडलेले आहेत. की तो विषय जो आहे हा त्याचं सामर्थ्य मांडलेलं आहे आणि त्याच्या त्या प्राणाने संपूर्ण क्रिया मांडलेली आहे. क्रिया कारक आणि फलरूप जो भेद आहे तो भेद हा प्राणामुळेच आहे. प्राणच जो अंतर्बाह्य आहे आणि असं ते प्राणाचं तात्पर्य सांगितलं आहे. प्राणच जे आहे ते प्राणशक्ती प्रदान करणार आहे आणि तो स्वात्मभूतच आहे, असं हे सांगितलेलं आहे. तेव्हा ते दान देखील प्राणासाठीच होत असतं. पित्र इत्यादींना सुद्धा प्राणाचं स्वरूप असं मांडलेलं आहे. तेव्हा इथे हा मंत्राचा आशय इथे संपला. त्याच्या पुढे दुसरा मंत्र 15वा खंड आणि 7व्या अध्यायातील दुसरा खंड, दुसरा मंत्र. तेव्हा दुसरा मंत्र या संतता या प्राणाच्या बाबतीत काय ते बघूया आपण. स यदि पितरम वा मातरम वा भ्रातरम वा स्वसारम आचार्यम वा ब्राह्मणम वा किंचिद वृषस्मीव प्रत्याह दिक्त्वा स्थिते वै नमाहुः. पितृहा वै त्वमसि, मातृहा त्वै त्वमसि, मातृहा त्वै तमसि, श्वश्रुहा वै तमस्यात्, आचार्यः वै त्वमसि, ब्राह्मणाः वै त्वमसीति. अर्थ असा आहे की जर कोणी पुरुष आपल्या पिता, माता, भ्राता, भगिनी, आचार्य अथवा ब्राह्मण यासाठी कोणतीच जरी अनुचित शब्द वापरून निवेदन करत असेल तर त्यात समावर्ती त्याच्या समोरती लोक त्यास म्हणतात की तुझा धिक्कार हो. म्हणजे इथे असं म्हटलेलं की त्याचं उच्चारण काय आहे आणि ते कशा प्रकारचं तो इतरांना संबोधन करतो. तर त्याचं हे उदाहरण दिलं की जर एखादा पुरुष जर आपले माता, पिता, भ्राता, भगिनी, आचार्य अथवा ब्राह्मण इत्यादी जर तो अनुचित शब्द वापरत असेल आणि तो त्या समवर्ती लोक लोक त्यावेळेस त्याला काय म्हणतात, तर तुझा धिक्कार असो, तू निश्चितच पित्याचे हनन करणार आहेस, तू तर मातेचा वध करणार आहेस, तू तर भावास मारणार आहेस, तू तर बहिणीची हत्या करणार आहेस, तू तर आचार्याचा घात करणार आहेस, तेव्हा तू निश्चितच ब्रह्मघाती आहेस, अशा प्रकारचा त्याच्यावर आरोप केला जातो. जर कोणी पिता इत्यादी म्हणजे आशय असा आहे की जर कोणी पिता इत्यादीपैकी कोणाच्या प्रती जर कोणी भ्रूशमीव याचा अनुरूप अननुरूप कोणी त्वंकारादी म्हणजे
अरे तू इत्यादीचे वाक्य तो बोलत असतो. म्हणजे अरे तुरीची भाषा असते. वस्तु वस्तुतः तर समवर्तीतच आहेत, विचारशील लोक आहेत. त्याला भिक्वास तू म्हणजे तुझा धिक्कार असो असे त्याला ते म्हणत असतात. तेव्हा निश्चितच पित्र हा म्हणजे पित्याचे तो हवन हनन करत असतो. तर असं हे त्या धिक्कार केलेल्या त्या व्यक्तीचा. त्याच्या पुढे या मंत्र तिसरा, या तिसऱ्या मंत्रात आता प्राणाच्या संदर्भात काय म्हटलंय बघा. अध यद्या पे यद्यपेनानुक्रांत प्राणांशुलेन समासम त्वतिसंदेह नैव नैवैनं ब्रूय पितृ पितृहासिति न मातृहासिति न भ्रातृहासिति न स्वस्रहासिति न आचार्य हासिति न ब्राह्मणा हासिति. याचा अर्थ असा आहे की परंतु प्राणाचे उत्क्रमण झाले आहे आणि त्या त्या पिता इत्यादींना जर ते तो शूलाने म्हणजे छिन्न विछिन्न करून जर त्यांना जाळून टाकत असेल आणि तू पितृहा आहेस, तू मातृ आहे, तू भातृ आहे, तू बहिणीची हत्या करणार आहेस, असं तो आचार्याचे करणार आहे. आणि ब्रह्मवर तो ब्रह्मघाती आहे असं त्याला म्हटलं आहे. तेव्हा हा असा घातक जो मनुष्य आहे तो प्राणाचं उत्क्रमण करत असतो. आणि इथे त्याच संदर्भामध्ये ते म्हटलेलं आहे की प्राणाचं उत्क्रमण झाल्यानंतर तो देहाचा त्याग करून दिल्यावर त्यांनाच जर तो शूलाने समस्त एकत्रित करून व्यत व्यतिशन दहन असं अशा प्रकारचं क्रिया करून त्यांना छिन्न विच्छिन्न करून जाळत असतो. त्यांच्या ह्या देहाशी संबंध असलेल्या या समास व्यास इत्यादीच्या क्रमाने दहन केल्याचे रूप असे अत्यंत क्रूर कर्म केल्यावर देखील त्यास तू पित्र आहेस इत्यादी म्हणत नाही. तेव्हा अन्वय आणि व्यतिरेकाने हे विवेचन होत आहे की हा पिता आदी नामस्मरण अशा प्रकारची त्याची ही स्थिती आहे. तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे की हा क्रूर कर्म केल्यामुळे त्याला तू पित्र हा आहेस इत्यादी म्हणत नाहीत. कारण हा इथे संयम आहे. संयमाने जे जरी पाहत असला तरी तू पित्याचा घात केलाय असं ते म्हणत नाहीत. तेव्हा अन्वय व्यतिरेकाने हे विवेचन येत असते. म्हणजे नकळतपणे या आणि वेगळ्या वेगळ्या शब्दांनी त्याची निर्भत्सना केली असते. का की हा पिता आदी नाम असणारा देखील तो प्राणच आहे बरं का. हे प्राणाचा संबंध आहे. ह्या ठिकाणी आता चौथा मंत्रात काय दिले ते पाहूया आपण. चौथा मंत्र. प्राणो हे वैतानी सर्वाणी भवती स वा एष एवं पश्यन्नेव मन्वान एवं विजान विजानन्नतिवादी भवती तम चेत ब्रूयरति वाद्यस इत्यादी निवाद्यास्मिति ब्रूयान्ना पन्भूवीत. अर्थ असा आहे की प्राण हाच सर्व इत्यादी पित्याच्या ठिकाणी तो प्राणच आहे. तो जो ह्या प्रकारे पाहणारा, अशा प्रकारे चिंतन करणारा आणि अशा अशा प्रकारे जाणणारा आहे, तर त्याला शब्द आहे अतिवादी. जो हे सर्व जाणतो त्या जाणकारास अतिवादी असं म्हटलेलं आहे. त्याचा जर कोणी म्हणेल की तू त्याला जर कोणी म्हणेल तू अतिवादी आहेस, तर त्यास असेच म्हणायला पाहिजे की हो, मी अतिवादी आहे, त्यापासून लपवले जाणार नाही. तेव्हा प्राणच हे चर आणि अचर ह्या दोन्हीमध्ये तोच पित्याचं धारणा घेतो, तोच पिता आहे. तो हा प्राणवेत्ता अशा प्रकारे हा उपयुक्त रीतीने पाहता येतो. तेव्हा फलतः अनुभव करणारा असताना अशा अशा प्रकारे हा मनन करणारा, अर्थातच युक्तीद्वारे चिंतन करताना असा आणि अशा प्रकारे उपवित्तीयोच्या द्वारे हे चिंतन करणारा असा आणि अशा प्रकारे जाणणारा असा हा उपपत्ती सहित संयुक्त करून हे असेच आहे अशा प्रकारचा निश्चय करणारा असा. कारण की मनन आणि विज्ञानाच्या द्वारे तो निष्पन्न झालेल्या या शास्त्राचा अर्थ निश्चित पाहिला जात असतो. आणि म्हणून त्या कारणाने अशा प्रकारे पाहणारा असतो त्यालाच अतिवादी असं म्हणतात. तात्पर्य असं आहे की त्याच्या नामास घेऊन आतापर्यंत संपूर्ण तत्वाचे अतिक्रमण करून बोलण्याचा
जो स्वभाव होत असतो त्यावर, तर अर्थात अशा अतिवदन करणारे म्हणजे त्या स्थितीचं आकलन त्याला झाल्यानंतर त्याला व्यक्त करणारे, आणि अर्थात अशा प्रकारे अतिवदन करणारे म्हणजे जे असे पाहत असतात की सर्व लोक सर्वदा संपूर्ण शब्दाद्वारे नामास घेऊन अशा प्रकारे अशा अशापर्यंत तत्वाचे अतिक्रमण करून स्थित झालेल्या या प्राणाचेच वर्णन करत असतात. तेव्हा अतिवदनशील अतिवादीने जो मी ब्रह्म्यापासून स्तंभापर्यंत संपूर्ण जगताचा मीच आहे, मीच प्राण आहे, आणि अंततः मीच आत्मा आहे असे म्हणणार आहे. जर म्हणशील तर की तू अतिवादी आहेस, तर त्यास असे लपवले नाही पाहिजे. जो सर्वेश्वर प्राणा म्हणजे तो स्वतः जो अ, अतिवादी आहे आणि जो स्वतः आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, त्याला जर त्यांनी ह्या गोष्टी ज्या आहेत ते कधी लपवले नाही पाहिजेत. जे आहे ते स्पष्टपणे त्यांनी दाखवलं पाहिजे असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. जो सर्वेश्वर प्राणास हे मी आहे अशा प्रकारे आत्मभावास प्राप्त होऊन जात असतो, तर तो कशा प्रकारे की तो अतिदी म्हणजे अतिवाद द्वित्वास जर लपवेल, तर अर्थात त्याच्यासाठी आपल्या या अतित्ववादाला लपण्याचं कोणतंही प्रयोजन नाही. सप्तम अध्यायातील पंचम खंड भाष्य या ठिकाणी संपूर्ण पंचदश 15वा खंड हा या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. असा हा 15 खंड झाले आहेत. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो असा आहे, याच्या पुढचा जो 16व्या खंडापासूनचा जो भाग आहे तो असा आहे की त्या ठिकाणी आता हे अंतिम तत्वाचं विवेचन सुरू झालं आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षा आता उत्कृष्ट असा काय आहे हे आता विचारण्याचं फारसं प्रयोजन राहत नाही. तेव्हा ह्या 16व्या खंडामध्ये हे सत्य काय हे जाणण्यास योग्य आहे असं विधान केलंय. म्हणजे इथे आतापर्यंत आपण पाहत आलो तर स्थूलातून सूक्ष्माकडे सूक्ष्माकडे जात असताना हे शेवटी कुठे पोहोचणार आपण, तर सत्य तत्व जे आहे, सत्तत्व जे आहे तिथे आपण पोहोचणार आहोत. तेव्हा या 16व्या खंडाचे आता तिथून प्रारंभ झालेला आहे. तेव्हा सत्यच हे जाणण्याकरता योग्य आहे. तेव्हा हा 16व्या खंडाची थोडी पूर्वपीठिका आपण पाहू की नारदजी सर्वात उत्कृष्ट आपल्या आत्मप्राणासच सर्वात्मा आहे असं ऐकूनच हे समजून की याच्या पलीकडे अजून काही नाही, म्हणून आता मात्र ते शांत होऊन गेले. आता नारदजींनी याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे हे अशा प्रकारचा प्रश्न विचारणं बंद केलेलं आहे. कारण की पूर्ववत त्यांनी असा जर प्रश्न केला नाही, म्हणून भगवान प्राणापेक्षा श्रेष्ठ अन्य काय आहे अशा प्रकारे विकारयुक्त या मिथ्या ब्रह्मतत्वाचा आपल्या परमार्थ सत्यादी वाले जे मांडणारे आहेत त्या योग्य शिष्यास त्या मिथ्याग्रहा विशेषाने ते च्युत करताना भगवान जे आहे ते भगवान सनत कुमारांनी त्याच्यावर सांगितलं की आता ह्याच्या पुढे जे वर्णन करेल तेच अतिवदन आहे, तेच अंतिम आहे. परमार्थत प्राणवेत्ता जो आहे तो अनिवादी नसतो. त्याचे अतिवादित्व तो नामाधिकाच्या अपेक्षेनेच करत असतो. परंतु अतिवादी तर तोच असतो की जो भूमा सम्यक सर्वातीत परमार्थ सत्य तत्वात जाणत असतो, त्यालाच अतिवादी असं म्हटलंय. तेव्हा ह्या आशयानेच ते सांगत आहेत की त्या आशयानेच हा मंत्र आहे. तेव्हा मंत्र असा आहे की एष तू वा अतिवादित्व अतिवादती यह सत्येनादि वदती सोहम भगवः सत्येनादि वदानिति सत्यम त्वेय विजिज्ञासी तव्यर भीती सत्यम भगवो विजिज्ञास इति. तेव्हा याचा अर्थ असा आहे की सनत कुमार काय म्हणतात की जे सत्य म्हणजे परमार्थ सत्य आहे, त्या परमार्थ सत्य असणाऱ्या जे आत्म्याचे जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचे कारणच हे अतिवदन करत असतात. तेच निश्चित असे अतिवदन करत असतात. अतिवदन म्हणजे अंतिम सत्य जे आहे ते त्याचं सत्याचं अंतिम जो सिद्धांत आहे तो त्याचं विवेचन करणारे हे अतिवादी आहेत. आणि ते सत्य म्हणजे परमार्थ सत्य जे आहे ते आत्मतत्वाचं विज्ञान जे आहे त्याच्यावर ते भाष्य करत असतात. तेव्हा त्याच्यावर बोलण्याच्या त्या विषयाला अतिवदन असं म्हटलेलं आहे. आणि तेच निश्चित अतिवदन करत असतात. तेव्हा आता नारद म्हणाले की भगवान मी तर परमार्थ सत्य विज्ञानचेच
कारणच अतिवदन आहे असं मी म्हणतो, त्यावेळेस सनत कुमार म्हणाले की सत्याचीच तर विशेष रूपाने जिज्ञासा केली पाहिजे. म्हणजे तू आतापर्यंत जे काही प्रश्न विचारले त्यात अनेक प्रकारच्या जिज्ञासा विचारली, पण खऱ्या अर्थाने जर जिज्ञासा करायची झाली तर ती सत्याचीच जिज्ञासा केली पाहिजे असं सनत कुमार म्हणाले. केव्हा म्हणाले? जेव्हा नारद म्हणतो की भगवान मी तर परमार्थ सत्य विज्ञानाचेच कारणाने अतिवदन करत आहे, म्हणजे मी त्या अंतिम सत्य विज्ञानाचंच मी अतिवदन म्हणजे त्याचं विवेचन करण्याचा किंवा ऐकण्याचा तशा प्रकारची जिज्ञासा असण्याचं हे माझा उद्देश आहे. तर तो उद्देश ऐकल्यानंतर मात्र शरद कुमार म्हणतात की आता अन्य काही गोष्टी कशापेक्षा काय श्रेष्ठ आहे विचारण्यापेक्षा आता सत्याचीच आपण विशेष रूपाने जिज्ञासा केली पाहिजे. आणि त्यावर मग शेवटी नारद म्हणतात की भगवान मी विशेष रूपाने सत्याची जिज्ञासा करत आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की सनत कुमार म्हणतात की अतिवदन तर तोच करतो जो परमार्थ सत्य विज्ञानाचे कारण हे अतिवदन आहे हे समजतो. नारद म्हणाले की भगवान आपणा शरणागत झालेला मी तर सत्याचेच कारण अतिवदन करत आहे. तात्पर्य असं आहे की भगवान मला अशा प्रकारचा उपदेश करावा की ज्याने मी सत्य ज्ञानाचे कारण अतिवदन करेन. जर अशा प्रकारे तुम्ही सत्याच्या द्वारे अतिवदन करण्याच्या इच्छा असेल तर तशा त्या सत्याची जिज्ञासा केली पाहिजे. आणि असं सांगितलं गेल्यावर नारदजी म्हणतात की ठीक आहे, बरे तर भगवान मी सत्याची जिज्ञासा म्हणजे आपल्याद्वारे विशेष रूपाने सत्यात जाणण्याची इच्छा करत आहे. तेव्हा या अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील 7व्या अध्यायातील षोडश खंड भाष्य इथे संपलेलं आहे. तेव्हा 16 खंड इथे संपलेले आहेत. आणि आता पुढचा जो भाग आहे तो विज्ञान आत्मतत्वाचं जे विज्ञान आहे तेच अत्यंत जाणण्यास योग्य आहे. विज्ञानालाच जाणलं पाहिजे. आता पुन्हा एकदा विज्ञान हा विषय आला तेव्हा विज्ञानालाच जाणलं पाहिजे असा हा विषय हा पुढे आलेला आहे. आणि त्याच्यावरचा प्रथम मंत्र जो आहे तो असा आहे की यदा वै विजाना त्यथ सत्यम वदती, सत्यम वदती ना विजानन सत्यम वदती विजानन्येव सत्यम वदती विज्ञानेव त्वेय सितव्यमिति विज्ञानम भगवो विजिज्ञास इति. आता ज्यावेळेस अर्थ असा आहे याचा की ज्यावेळेस पुरुष सत्यास विशेष रूपाने जाणत असतो आणि तरी देखील तो आणि ते विशेष रूपाने जाणल्यावर तो सत्यच बोलत असतो. पण जर तो विशेषत्वाने जर जाणत असेल तर तो खऱ्या अर्थाने सत्य जाणतो असं म्हणता येणार नाही. तर ते न जाणता जर तो सत्य बोलत न जाणता जर तो काही बोलत असेल तर तो सत्य बोलणार नाही. विशेष रूपाने जाणणाराच सत्याचे विवेचन करत असतो. तेव्हा विज्ञानाचीच जिज्ञासा केली पाहिजे. नारद म्हणतात भगवान मी विज्ञानास विशेष रूपाने जाणू इच्छितो. ते विशेष रूपाने ज्ञान आहे तेच विज्ञान आहे आणि त्या विज्ञानास मी जाणू इच्छितो. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की ज्यावेळेस पुरुष जो आहे तो सत्यास परमार्थता जाणत असतो, अर्थात हे परमार्थ सत्य आहे असे जाणते अशी त्याची जाण असते, तेव्हा त्या वेळेत तो वाणीवर अवलंबित मिथ्या विकार असलेल्याचा त्याग करून संपूर्ण विकारामध्ये स्थित एक सतत सत्य आहे असे समजून पुन्हा जे काही बोलत असतो आणि त्यासच तो सारखा बोलत असतो. तेव्हा जिज्ञासा अशी आहे की आता याची जिज्ञासा आणि याची चर्चा आहे. तेव्हा ही चर्चा आणि हा विषय आपण पुढच्या रविवारी बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला विज्ञान म्हणजे काय हा विषय आपण पाहिला. तेव्हा ह्या विज्ञानाच्या संदर्भात आता आपण पुढच्या रविवारी आपण हे सर्व पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.